सबंध देशाचे अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा रोहा येथे मोठ्या जल्लोषात आगमन सोहळा सोमवारी पार पडला। पुण्याचे मूर्तिकार महेंद्र थोपटे यांच्या कौशल्यातून हा पुतळा साकारण्यात आलाय। येत्या 2 दिवसांमध्ये कुंडलिका तीरावर साकारलेल्या शिवसृष्टी येथे पुतळा आरूढ होईल आणि लवकरच छत्रपती शिवरायांचे वंशज, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील शिवभक्त भगिनी यांच्या उपस्थितीत रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल, असे खासदार सुनील तटकरे यांनी कार्यक्रमात सांगितले। रोह्यातील नवरत्न हॉटेल येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक आणि चित्ररथ काढण्यात आला होता। ही मिरवणूक दमखाडी रोहा अष्टमी नगर परिषद चौक, रोहा एसटी स्टँड ते 3 बत्ती नाका या दरम्यान काढण्यात आली होती। या निमित्ताने रोहा अष्टमी नगर परिषदेच्या चौकात चलचित्र, शाहिरी आणि पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। सर्व बाजारपेठेत भगवे झेंडे लावण्यात आले होते। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी करत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या। यावेळी मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्याधिकारी पंकज भुसे, सरचिटणीस विजयराव मोरे, रत्नप्रभा काफरे, सुरेश मगर, पाशीलकर, पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिथे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, शिडी देशमुख यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होईल। भूर आपली सर्वांचीच शिवप्रेरणेने भरून जाईल आणि समस्त महाराष्ट्रातील शिवभक्त, देशभरातील शिवभक्त निश्चितच माझ्या शहरामध्ये त्या ठिकाणी येतील। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। आणि आज वरुण राजा राहत येत होता, आपल्यावरती ऐतिहासिक स्वरूपाची वृष्टी त्या ठिकाणी करत होता। हे सुद्धा एक खरंच आनंदाचे क्षण आहे। वरुण राजाचं आगमन आणि प्रासंगिक तमाम शिवभक्तांनी, विशेष करून विद्यार्थी भगिनींनी जे ऐतिहासिक स्वरूपाच्या या शिवयात्रेत सहभागी होत आपली शिवभक्ती या ठिकाणी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये दाखवली, त्या सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।